एक मोठी राजकीय बातमी आहे। अजित पवार शरद पवार एकत्र यावेत असं आशा पवार म्हणाल्या। अजित पवार यांच्या आईनं विठुरायाला हे साकडं घातलंय। अजित पवार आणि शरद पवार पुन्हा एकदा एकत्र यावे यासाठी आपण आज विठुरायाला साकडं घातलं असं अजित पवार यांच्या मातोश्री आशाताई पवार म्हणाल्या। आज नवीन वर्षाच्या निमित्त उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मातोश्री आशाताई पवार यांनी विठ्ठल रुक्मिणीचं दर्शन घेतलेलं आहे आणि या निमित्त दर्शन घेतल्यानंतर माध्यमांशी बोलत असताना त्यांनी पवार कुटुंबातील सर्व वाद मिटून पुन्हा पवार कुटुंब गुण्यागोविंदानं नांदावं असं आपण विठुरायाला साकडं घातलं हे सांगितलंय। सर्वांना चांगलं वर्ष सुखी जाऊ दे। घरातले सगळे वाद संपू दे देवाला सांगितलं, पांडुरंगाला दाराच्या मागची सगळी जाऊ दे। शरद पवार आणि अजित दादा एकत्र यावे। हो पांडुरंगाला ऐकणार। हो ऐकणार। तर आपण एकंदरीत बघतोय आशाताई पवार यांनी नेमकं काय म्हटलं। त्यांनी यावेळेस शरद पवार आणि अजित पवार एकत्र यावे असं म्हटलेलं आहे आणि त्याचं साकडं त्यांनी एकंदरीत विठुरायाला घातलंय। काका पुतण्या एकत्र यावे अशी इच्छा अजित पवार यांच्या मातोश्री आशाताई पवार यांनी व्यक्त केली आहे आणि यावेळेस त्यांनी हे साकडं केवळ इच्छाच व्यक्त केली नाही तर हे साकडं थेट विठुराया चरणी घातलं असल्याचं बघायला मिळतंय। एकंदरीत सध्या राजकीय वर्तुळात अजित पवार आणि शरद पवार हे एकत्र येणार अशी चर्चा रंगलेली असताना अजित पवार यांच्या मातोश्रींचं विधान अतिशय महत्त्वाचं। पुन्हा एकदा बघूयात आशाताई पवार नेमकं काय म्हणाल्या। सर्वांना चांगलं वर्ष सुखी जाऊ दे। घरातले सगळे वाद संपू दे देवाला सांगितलं, पांडुरंगाला दाराच्या मागची सगळी जाऊ दे। शरद पवार आणि अजित दादा एकत्र यावे। हो पांडुरंगाला ऐकणार। हो ऐकणार।